नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आसाम रायफलमध्ये भरती निघाली आहे. एकूण किती पदे आहेत, शिक्षण काय लागेल, कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आज मित्रांनो आपण आसाम रायफल भरती 2025 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एकूण 215 जागांच्या व्हॅकन्सी आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आपण इन शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं तुम्ही तर इथे तुम्हाला पदं दिलेली आहेत. पदामध्ये तुम्हाला एकूण जर शेवटपर्यंत पाहिली तर टोटल 16 पदे आहेत आणि एकूण पदे आहेत तुम्हाला 215. 215 मध्ये कोणकोणती पदे आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. एक नंबरला तुम्हाला धार्मिक शिक्षक आरटी, त्याच्यामध्ये तुम्हाला पदसंख्या आहे 23. त्यानंतर 2 नंबरला आहे रेडिओ मेकॅनिक, 17 पदसंख्या दिलेली आहे. लाइटमन फील्ड 8 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक, त्यामध्ये तुम्हाला 4 जागा आहेत मित्रांनो. 5 नंबरला आपल्याला इलेक्ट्रिशियन मेकॅनिक ई व्हेकल, त्याला 17 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर रिकव्हरी ई व्हेकल मेकॅनिक 2 जागा आहेत. अपहोल्स्टर, त्याच्यासाठी तुम्हाला 8 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर इव्हिकल मेकॅनिक फिटर 20 जागा आहेत. ड्राफ्ट्समन एकूण 10 जागा दिलेल्या आहेत त्यांनी. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल एकूण 17 जागा आहेत. प्लंबरसाठी तुम्हाला 13 जागा दिलेल्या आहेत. ऑपरेशन थिएटर टेक्निशियनसाठी तुम्हाला ओटीटी साठी तुम्हाला 1 जागा दिलेली आहे. फार्मसिस्टसाठी टोटल 8 जागा आहेत. एक्स-रे असिस्टंटसाठी 10 जागा. त्यानंतर वेटनरी फील्ड असिस्टंट VFA 7 जागा दिलेल्या आहेत आणि सफाई कामगारसाठी तुम्हाला 70 जागा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा एकूण तुम्हाला टोटल 215 जागांच्या व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. आता ह्या ज्या टोटल 215 जागांच्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर ते आपण इन शॉर्ट मध्ये समजून घेणार आहोत, की त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण काय लागणार आहे आणि कुठल्या ठिकाणाला कुठलं लोकेशन तुम्हाला मिळणार आहे. तर आता त्याच्या पुढे आपण जाऊया. तर मित्रांनो, आता अजून जर पुढे पाहिलं आपण तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे. आता शैक्षणिक पात्रता त्यांनी कशी कशी दिलेली आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर एक नंबरला जर पाहिलं आपण तर पद क्रमांक 1, जे तुमचं 1 नंबरचं पद होतं तर त्या पदासाठी तुमच्यासाठी दिलेलं आहे त्यांनी पदवीधर. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर संस्कृतमध्ये किंवा हिंदी भाषेतून भूषण पाहिजे, जे काय तुमचं असेल ते. त्यानंतर पद नंबर 2 साठी त्यांनी नियम व अटींमध्ये दिलेलं आहे 10वी उत्तीर्ण पाहिजे, तुमचा डिप्लोमा पाहिजे. डिप्लोमामध्ये तुमचा रेडिओ अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स, सॉरी, रेडिओ अँड टेलिकम्युनिकेशन पाहिजे, सॉरी, डिप्लोमा अँड टेलिकम्युनिकेशन पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक और टेलिकम्युनिकेशन और कॉम्प्युटर और इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर और डोमेस्टिक अप्लायन्स. यामधलं जे 10वी नंतरचं जे काही शिक्षण आहे तर ते डिप्लोमामध्ये तुम्हाला या 3-4 पद्धतीचं तुम्हाला लागणार आहे. लक्षात ठेवा, रेडिओ अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स और टेलिकम्युनिकेशन और कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल इंजिनियर और डोमेस्टिक अप्लायन्स, या गोष्टी तुम्हाला पद क्रमांक 2 साठी लागणार आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पद नंबर जे 3 आहे त्याच्यासाठी तुम्हाला किमान 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियनचा ITI लागणार आहे. पद नंबर 4 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि ITI इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक लागणार आहे. पद नंबर 5 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण ITI मोटर मेकॅनिक लागणार आहे. पद नंबर 6 साठी 10वी उत्तीर्ण ITI रिकव्हरी व्हेकल मेकॅनिक और रिकव्हरी व्हेकल ऑपरेटर तुम्हाला लागणार आहे. पद नंबर 7 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि ITI अपहोस्टेल लागणार आहे. पद क्रमांक 8 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा किंवा ITI लागणार आहे. पद क्रमांक 9 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा लागणार आहे. डिप्लोमामध्ये तुम्हाला आर्किटेक्चर असिस्टंटशिप. त्यानंतर तुम्हाला पद नंबर 10 साठी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तुम्हाला लागणार आहे. पद नंबर 11 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि ITI प्लंबर, प्लंबर मधला ITI झालेलं तुम्हाला ते शिक्षण लागणार आहे. पद नंबर 12 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
हे तुम्हाला शिक्षण लागणार आहे. पद नंबर 13 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण, डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुम्हाला लागणार आहे. पद नंबर 14 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि रेडिओलॉजी डिप्लोमा लागणार आहे. पद नंबर 15 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण, वेटनरी सायन्स डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव. या 3 गोष्टी तुम्हाला पद नंबर 15 साठी लागणार आहे. आणि पद नंबर 16 शेवटचं जे पद असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 12वी उत्तीर्ण लागणार आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची पदं होती की ज्या पदांसाठीचं तुमचं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण आपल्याला कुठलं कुठलं आणि काय काय लागणार आहे ते यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की तुम्हाला जे पदं लागणार आहेत तर ते त्या पदांसाठी तुमचं जे शिक्षण आहे तर ते शिक्षण तुम्हाला कम्प्लीटच लागणार आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही अपेअर आहात आणि अपेअर चालत आहे, असं नाहीये. आता पुढे काय दिले अजून? फी. सगळ्यात महत्वाचा जो सेक्शन असतो तो म्हणजे फी. आता फी सेक्शन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर मित्रांनो, फी सेक्शन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एस-टी, एस-सी, एस-एम, महिलांना फी नाहीये. जर तुम्ही पाहिलं तर महिलांना फी त्यांनी दिलेली नाहीये. त्याच्यानंतर ग्रुप 1 पद क्रमांक 1 ते पद क्रमांक 10, म्हणजे सुरुवातीचे जे 1 ते 10 पद आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ₹200 फी असणार आहे. आणि ग्रुप सी म्हणजे पद क्रमांक वरचे जे उर्वरित आहेत 10 नंतरचे 11 ते वरती जे काय असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला ₹100 फी असणार आहे. आता ही जी फी आहे ही फी तुम्हाला कॅटेगरी वाईज थोडीफार कमी जास्त असू शकते. महत्वाच्या तारखा सगळ्यात महत्वाचं आहे. महत्वाच्या तारखांमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, म्हणजे जो तुमचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही 22 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता 2025. आणि भरतीची जी तारीख आहे ही एप्रिल महिन्यातली असेल. तारीख फक्त डिक्लेअर नाहीये त्याच्यामुळे त्यांनी एप्रिल 2025 असं दाखवलेलं आहे. लवकरच तुम्हाला तारीख सुद्धा डिक्लेअर होईल. तुम्हाला ऑफिशियल पोर्टलची वेबसाईट जी आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर ती तुम्ही तिथं जाऊनही चेक करू शकता. नोकरीचं ठिकाण तुमच्यासाठी आहे संपूर्ण भारत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जर जाहिरात आहे ही जाहिरात जर तुम्हाला पाहायची असेल किंवा पीडीएफ ऑफिशियल पीडीएफ जर पाहायची असेल तर टेलिग्रामला माझा जो चॅनल आहे इनोव्हेशन इन्फॉर्मर, हा चॅनल तुम्ही सर्च करा. या चॅनलवरती तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळेल. डायरेक्ट तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. आणि जो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चॅनलच्या लिंक्स दिलेल्या आहेत, ते तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे जे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ असतात त्या तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.